ऑपरेशन समन्वयाची मोहोळमध्ये धडक, बनावट मद्य निर्मिती कारखाना उद्ध्वस्त, 2 कोटीचा मुद्देमाल जप्त. सोलापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने ऑपरेशन समन्वय अंतर्गत मोठी कारवाई करत मोहोळ एमआयडीसी परिसरातील बनावट मद्य निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. 29 जुलै रोजी टाकलेल्या छाप्यात तब्बल 2,54,54,758 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. छाप्यात 48,000हून अधिक बनावट मद्याच्या बाटल्या, 19,200 लिटर तयार ब्लेंड, 13,700 लिटर स्पिरिट, विविध बनावट लेबले, बॉटलिंग मशिनरी तसेच मद्य वाहतुकीसाठी वापरली जाणारी 7 वाहने जप्त करण्यात आली आहेत. अंदाजे 2 कोटीचा मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालामध्ये देशी दारू तयार करण्यासाठी लागणारं मद्यार्क आहे, म्हणजे अल्कोहोल आहे, तयार देशी दारूचा माल आहे, यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणात आहे, तसंच वाहनं आहेत, बाकीचं बुच आहेत, काही ठिकाणी त्यासाठी इतर साहित्य आहेत, काही भांडी आहेत. हे सर्व मुद्देमालात समावेश आहे. एक अंदाजे 1 महिन्यापासून हा तिथे कारखाना चालू आहे अशी खबर मिळाली होती. गेल्या आठवड्यापासून आम्ही त्याच्याबद्दल एक्साइज टीम सोलापूर त्याच्यासाठी काम करत होते. ते काल मग आम्हाला सापडलं. टँगो पंच आणि देशी दारू भिंगरी असे 2 ब्रँड आहेत. एक आहे अहिल्यानगर जिल्ह्यातला आणि एक ब्रँड आहे कोल्हापूरचा. तर त्याबद्दल आम्ही त्या कारखान्याला देखील देणार आहोत की आपल्या जे उत्पादन आहे याचं डुप्लिकेशन असं चालतं, त्याबद्दल देखील ते देखील पुढे कारवाई करू शकतो. या ठिकाणी देशी दारूचेच आहेत, विदेशी नाही. आता प्रथमदर्शनी हा एमआयडीसी मधील गोडाऊन ज्याने भाड्याने घेतला असेल किंवा ज्याने घेतलेला आहे, तर एमआयडीसी कडून देखील आम्ही माहिती प्राप्त करून घेतो. तो जागा मालक हा सगळ्यात मेन आहे. त्यानंतर आता हा कारखाना किंवा हा उद्योग जो आहे बनावट सगळं हे जे साखळे आहे याच्यामध्ये मध्य म्हणजे अल्कोहोल पुरवणारे असतील, याच्यात फायनान्सर कोण असतील ह्याचं देखील डिटेल घेत. हे जनरली सोलापूरच्या आपल्या आसपासचा भाग असेल, धाराशिव आहे, लातूर आहे, या जिल्ह्यामध्ये याच्याकडून म्हणजे तयार मद्याची पुढे विक्री झाल्याचे दिसून येत आहे. तपासात पुढे येईल. एकूण 5 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. तपासात ते पुढे येईल. काय होतं की शेजारचे जिल्हे असतील, या ठिकाणी काही केसेस अशा आहेत बनावट देशी दारू त्यांना सापडले, तर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातून हे आलेलं आहे असं समजलं. त्यानुसार मग तिथले काही अधिकारी त्यांच्याशी आम्ही कोऑर्डिनेशन मध्ये होतो. सोलापूरच्या टीमने देखील कोऑर्डिनेशन करून ते कुठं आहे, त्यातले काही आरोपी आपल्या रेकॉर्डवर पूर्वी होते का, ते तिकडे लातूरला होते का किंवा दुसरी इतर जिल्ह्यात होते का, त्यानुसार तो तपास करून नाही असं काय अजून समोर आलेलं नाही. त्यासाठी आपण सॅम्पल देखील काढलेलं आहे. त्यामुळे आणि केवळ हा राज्याच्या महसुलाचंच नुकसान नाही, तर लोकांच्या देखील आरोग्याची आणि त्यासाठीच तर उत्पादन शुल्क विभाग आपण या पूर्ण फुल तपास करेल त्याच्यावर.